भ्रष्टाचार याच्याबद्दल प्रचंड अस्वस्थता आणि सरकारच्या विरोधात नाराजी महिलांमधून आणि सगळ्याच कार्यकर्त्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून ती दिसते। महागाई प्रचंड वाढलेली आहे, त्याच्यामुळे ग्रामीण असेल किंवा शहरी भाग असेल। 2 मिनिट मागची गोंधळ झाला। शहर असू दे किंवा ग्रामीण भाग असू दे, महागाई गगनाला टेकली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढत चालली आहे आणि भ्रष्टाचार ह्याचा तर हिशोबच राहिलेला नाही आहे राज्यात। आणि सातत्याने काल मी जळगावला होते, आज धुळ्याला होते, आता नाशिकला आहे। एकच धागा सगळ्या महिलांकडून ऐकायला मिळतो। महिलांचं म्हणणं आहे आम्हाला 1,500 रुपये दिले, ठीक आहे, पण टॅक्स जो वाढलेला आहे, आमचेच पैसे आम्हाला परत येतात हे मी म्हणत नाहीये। प्रत्येक सभेमध्ये महिला आहेत, त्यांच्या वेदना अस्वस्थता ही मीडियानेही सगळीकडे पाहिलेली आहे। त्याचबरोबर सोयाबीन, कपास, कांदा आणि दूध अशी अनेक पिकं आहेत ज्याला हमी भाव मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचा पाप जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्राचं आता जे सरकार आहे त्यांनी केलं। त्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे। या सरकारने लाडकी लेक योजनेवर फक्त उपक्रमावर 200 कोटी रुपये खर्च केले। हेच 200 कोटी रुपये जर दुधाला दिले असते, सोयाबीनला दिले असते, तर आज अडचणीत आलेला शेतकरी त्याला थोडासा दिलासा मिळाला असता। त्यामुळे दुर्दैव आहे की अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे। त्यांना लोकसभेच्या आधी कुठलीही बहीण आठवली नाही, त्यांना बहीण लाडकी झाली की लोकसभेच्या रिझल्ट नंतर, त्याच्यानंतरच 1500 रुपये ती योजना। ही योजना चांगली आहे का? मी त्याचं स्वागत करते आणि आमचं सरकार आल्यावर ही योजनेमध्ये आणखीन सुधारणा आणू आणि आणखीन चांगल्या पद्धतीने आम्ही ही योजना चालू ठेवणार। ताई, जुन्नरला अजितदादांच्या कार्यक्रमात थोडासा गोंधळ घालण्यात आला की भाजप महायुतीत हा जो प्रकार आहे एकमेकांचे खडापटलं पुढे एकत्र राहतील तेव्हा आतापासूनच त्याची तुम्हाला खरं सांगू, दुसऱ्याच्या घरात बघण्यात मला रस नसतो आणि मला असं वाटतं सातत्याने हे जे कॉन्ट्रडिक्शन्स असतात, म्हणजे RSSच्या पुस्तकात काही येतं त्यांच्याबद्दल, अशा अनेक गोष्टी काय पहिल्यांदा वेळ नाही आहे जी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा विरोध केला, हे सातत्याने ते करत असतात। हे दुर्दैव आहे की अजित पवार ज्यांना मित्रपक्ष मानतात त्यांच्या मित्रपक्षातले लोक एका लोकशाहीमध्ये असं वागतात, हे खूप दुर्दैवी आहे, वेदना देणार आहे। कारण का शेवटी आघाडीमध्ये मित्रपक्षाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि जर हे काळे झेंडे वगैरे का दाखवले हे मला माहिती नाही, पण अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी आहे। कारण का मित्रपक्षाचा मान सन्मान आणि इथे तुम्ही नाती जोडायची म्हणतात, त्या नात्यामध्ये काळे झेंडे घालतात, मला खूप वाईट वाटलंय। एक प्रश्न तुम्ही त्याचं उत्तर नाकारताय, बऱ्याच वेळा ठिकाणी नाही दिलंय, पण मला पुन्हा विचारावंसं वाटतं। लहानपणापासून तुम्ही दादाच्या हातावर राखी बांधत आलेले आहात, हा पहिला प्रसंग असा आहे का तुम्ही कदाचित त्या प्रसंग याला गुंतणार आहे? मागच्या वर्षी पण नव्हती बांधली, मागच्या वर्षी नव्हते आले ते राखी बांधायला। 2 वर्षापासून हा जो दुरावा आहे, काय भावना आहे आता तुमच्या? दुरावा असा नाही, हा माझं म्हणणं आहे की काही गोष्टी प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे, हा आग्रह कशाला। काही गोष्टी मनातल्या या मनात सहन करायच्या असतात आणि महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते, सहन करायची असते। त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बोलायचा आग्रह कशासाठी? तुम्ही हा खूप प्रेमाने हा प्रश्न विचारतात, तर महाराष्ट्राची मायबाप जनता प्रचंड प्रेमाने मला हा प्रश्न विचारते, हे माझं भाग्य। तुम्ही सगळं एवढं माझ्यावर प्रेम करता। माझं एकच उत्तर आहे, रामकृष्ण। उद्या रक्षाबंधन आहे, कुठे साजरा करणार, कसं? म्हणजे कारण शेवटी दुःख हे दुःख आहे, शेवटी दुःख आहे, बहीण आहात। कधीतरी अशा दुःखद घटना आपल्या आयुष्यात होतात, त्या सहन करायच्या असतात। पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना करीन की माझे सगळे भाऊ सुखात गुणागोविंदाने जिथे असतील तिथे राहावे। दादासोबत आणि हो, अर्थातच प्रत्येकाबद्दल आपण कशाला, आपल्यावर कुठले संस्कार झालेत, आपल्यावर माझ्या आईने माझ्या कुटुंबाने माझ्यावर असेच संस्कार केलेत की काही कोणी आपल्याला काही केलं असेल तरी आपण समोरच्याबद्दल नेहमी चांगलंच विचार करावा आणि संतांची भूमी आहे, संतांनी आपल्यावर हेच संस्कार केले। त्यामुळे माझ्या प्रत्येक भावाचं भलंच व्हावं आणि चांगलंच व्हावं असं मी नेहमीच देवाचरणी प्रार्थना करताना बोलते। आणि
उद्या नाशिकला दौऱ्यावर आहे मी. इथले शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहेत, तेही माझे भाऊच आहेत. जेवढा माझ्या पवार कुटुंब आणि शिंदे म्हणजे माझ्या आईचं आडनाव माहेरचं आडनाव शिंदे आणि पवार भावांचा जेवढा माझ्यावर अधिकार आहे तेवढाच या राज्यातल्या प्रत्येक माझ्या भावाचा आणि त्यातून शेतकऱ्याचा अधिकार माझ्यावर आहे. आणि उद्याचा दिवस मी नाशिकच्या दौऱ्यावर आहे आणि आधी लग्न गोंडाण्याचं, आधी जबाबदाऱ्या आणि मग साजरं करा. काही विरोधकांकडे लाडका मुलगा लाडकी बहीण या योजना विरोधकांना म्हणजे शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे यांना चालतात, मात्र लाडकी बहीण योजना चालत नाही असा टोला फडणवीसांनी लावला आहे. हे हास्यास्पद आहे, कारण का फडणवीस साहेब नेहमीच म्हणतात की ते पवार साहेबांना एक लेख आहे त्याच्यानंतर एक लेख. ते एक मुलीच्या वडिलांबद्दल हे बोलणं आणि ज्या नेत्यांनी फक्त एक मुलगीच जन्माला घातली आणि त्यानंतर महिला धोरण या देशामध्ये आदरणीय पवार साहेबांनीच आणलं. त्याच्यामुळे हे का देवेंद्रजी बोलले हे मला कळलेलं नाही. एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारला जातो, चर्चेत आहे, जेव्हापासून उद्धव साहेबांनी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं का मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करा, मी पाठिंबा देतो, तेव्हापासून चर्चा सुरू झाली आहे. तर महिला मुख्यमंत्री या राज्याच्या होतील का? पहिल्या मला असं वाटतं कुणाच्या एक तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चाच नाहीये. महाविकास आघाडीमध्ये जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे, कारण का इंडिया अलायन्सला एवढं चांगलं सहकार्य महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एक आशीर्वाद म्हणून दिलेला आहे. त्याच्यामुळे एक तर आमची जबाबदारी महाराष्ट्रातली महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हटवण्यासाठी, आपल्याला शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आपल्याला राज्यातील चांगली धोरणं करायची आहेत. सत्ता म्हणजे काय लाल दिव्याची गाडी नसते हो. सत्ता हे माध्यम आहे आपल्या मतदारसंघात, आपल्या राज्यात, आपल्या लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. ते फक्त एक साधन. त्याच्यामुळे सत्तेमध्ये येण्यासाठी आम्ही काय ह्यांच्यासारखं विकासासाठी आलो, दोन पक्ष फोडून आलो असल्या भानगडी आमच्याकडे नाही. आम्ही सत्तेमध्ये येऊन महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि महाराष्ट्राचं एक वेगळं महत्त्व देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात जे आहे ते स्थान आणि या राज्यातल्या प्रत्येक युवक युवतीला हक्काची मेरिटवरची नोकरी, चांगला हमीभाव आणि सर्वांगीण विकास राज्याचा कसा व्हावा याच्यासाठी आहे. त्याच्यामुळे महिला पुरुष याच्यात आम्ही कोणीच पडलेलो नाही. आमचं म्हणणं आहे अशाच व्यक्तींनी नेतृत्व करावं ज्याच्यात कर्तृत्व असेल आणि त्या कर्तृत्वाबरोबर माझी एक अट त्या मुख्यमंत्र्याला असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असाच व्हावा जो दिल्ली समोर मुजरा करणार. मुख्यमंत्र्याबाबत समजा तुमच्या नावाची चर्चा झाली तर तुम्हाला मुख्यमंत्री होणं आवडेल का? मी जर तरवर उत्तरं देत नाही. मी लोकसभा लढलेले आहे. आम्ही 31 खासदार जे निवडून आलेलो आहेत या संघर्षाच्या काळात जेव्हा आमचा पक्ष नेला होता, दडपशाही होती, आमचं चिन्ह नेलं होतं, या सगळ्या संघर्षावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला जो आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वादातून आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत आणि हे 31चे 31 खासदार आम्ही जीवाचं रान करू, कष्टांची परिकाष्ठा करू, पण महाविकास आघाडीच्या प्रत्येक जो आमदार निवडून येईल त्याच्यासाठी आम्ही कष्ट करू पुढचे 90 दिवस. राज्यात 100 महिला आमदार निवडून येतील असं म्हटलेलं आहे. 100 आमदार महिला येतील. अरे वा, किती छान, स्वागत आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष 200 सीट लढणार, त्यातल्या 50% महिलांना देणार ना. मला खूप आनंद आहे. मी त्याचं स्वागत करते जर 100 महिला निवडून आल्या तर. वा, खूप छान. विधानसभेत जर 100 महिला देवेंद्रजी आणणार असतील तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे. याचा अर्थ हे मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या आता किती सीट लढणार आहेत भारतीय जनता पक्ष माहिती नाही, ते सगळ्याच तिकिटं महिलांना देणार असतील तर त्याचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही कांद्याच्या मतदारसंघामध्ये कांद्याच्या मतदारसंघात नाही तुम्ही आंदोलन केलं पण फारसा बाजारभावामध्ये फरक पडला नाही. तुटवडा असताना देखील फारसा फरक पडला नाही. तुमची दिशा कांद्यासंदर्भात कशी असेल? हे सरकार बदलायचंय महाराष्ट्रातलं. महाराष्ट्राचं सरकार बदलून आम्ही कांद्याला चांगला भाव देणार आणि इथलं आलं की दिल्लीत पण होतंय बघा व्यवस्थित सगळं.
सोयाबीन, कपास, कांदा, दूध सगळ्या पिकांमध्ये पूर्णपणे फसवाफसवी आणि शेतकऱ्याचा कंबरडं मोडण्याचा पाप हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकार करत असतं सातत्याने. डबलिंग ऑफ फार्मर इन्कम काय सांगितलं होतं आपल्याला? तुम्हारी आयात दुगनी करेंगे. आठवतं काय झालं? दुगनी नाही, हाफ झाली. त्यामुळे दुर्दैव आहे की अतिशय चुकीची धोरणं आहे सरकारची. थँक्यू ताई. थँक्यू. आता तो निर्णय माझ्या एकटीचा नसेल ना, सगळे मिळून घेऊ ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.